हॅलो मित्रांनो, शेवटचे 15 दिवस झाले मी एकही व्हिडिओ अपलोड नाही केला. त्यामुळे मी या आठवड्यामध्ये लास्ट वीकची पूर्ण पोझिशन मी तुम्हाला सांगेन. आणि अगर तुम्ही बघत असाल तर 15 दिवसापूर्वी मी प्रत्येक दिवशी एक व्हिडिओ अपलोड करत होतो माझ्या पोझिशनचा. भले मग प्रॉफिट होते किंवा लॉस होते. कारण मी ॲक्च्युअली मला बॅक इंजुरी झाल्यामुळे मी बेड रेस्ट होते. त्यामुळे माझ्याकडे इंट्राडे करायला की इनफ वेळ होता. आणि आता आमचं ऑफिसचं सीझन चालू झालं, त्यामुळे मला आता तेवढा वेळ मिळत नाही. त्यामुळे मी तसं माझे कंटिन्युअसली व्हिडिओ येत नाही. त्यामुळे मी पण बघत असाल तर इंट्राडे सोडून मी परत माझ्या पोझिशनल सेटअपवरती गेलो. मी माझी झिरो लॉसची स्ट्रॅटेजी यूज करतो. आणि असं नाही की मला लॉस झाला इंट्राडेला. मला लॉस नाही झाला, मी प्रॉफिटमुळेच आहे. कारण तुम्ही बघत असाल तर मला प्रत्येक दिवसाला प्रॉफिट एक बऱ्यापैकी होतं आणि लॉस झाला तर एक डिसेंटचा लॉस होतो. अगर तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला तिकडे दिसेल की मी पहिले झिरो लॉस स्ट्रॅटेजीवरती जास्त काम करायचो. अगर तुम्हाला मी दाखवतो एकदा. अगर तुम्ही इकडे पण बघत असाल सर्वात सेफेस्ट स्ट्रॅटेजी, तेव्हा पण मी माझी जी स्ट्रॅटेजी आहे मी ऑप्शन सेलिंग करायचो. आणि हा जो सेटअप आहे कम्प्लिटली वीकभराचा असतो, पुन्हा वीकचा सेटअप असतो. त्याच्यामध्ये मी माझी जी पोझिशन आहे ती मी डिरेक्शनल वाईज घेतो आणि शेवटी ती झिरो लॉस करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, तर तुम्ही ही बघत असाल. त्याच्यानंतर अजून थोडा वरती जाल तेव्हा माझी मंडेची स्ट्रॅटेजी, त्याच्यानंतर प्रॉफिट और लॉस, त्याच्यानंतर 7 मेचा माझं पोझिशन आहे ती पण बघत असाल. हे कम्प्लिटली माझी वीकली पोझिशन होती. त्यानंतर मग काही दिवसानंतर मी माझी ऑप्शन बाईंग आणि ऑप्शन सेलिंग इंट्राडे परत चालू केलेलं. कारण माझ्याकडे इनफ वेळ होता आणि आता सध्या परत वेळ नसल्यामुळे मी माझं आहे ते मी पोझिशनवरती शिफ्ट झालो. आणि का झालं त्याचं मी तुम्हाला सांगतो, पण पहिले तुम्हाला मी माझी पोझिशन दाखवतो. आणि याचा ॲडव्हान्टेज काय आहे तो मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन. तर मी तुम्हाला सांगतो की मी माझी एक्झॅक्ट पोझिशन कुठे घेतली आणि मला प्रॉफिट किती आला ते. तुम्हाला लेफ्ट साईडला माझा चार्ट दिसत असेल तर मी माझी पहिली एंट्री ह्या लेवलच्या आसपासच घेतली. एकदम स्टार्टिंगलाच घेतली 11 तारखेला. ठीक आहे, 11 तारखेला मी बॉटमला मी कॉल सेल केलेला. तर सुरुवातीला मी सांगतो, मी 23,800चा कॉल सेल केलेला 302च्या प्रीमियमला आणि 24,100चा मी कॉल बाय केलेला. म्हणजे माझा हेजिंग होता. त्याच्यामध्ये मॅक्झिमम लॉस माझा 6,000 रुपये होता आणि मॅक्झिमम प्रॉफिट माझा 9,000 रुपये होता. ओके, तर त्यामध्ये मी एंट्री घेतली आणि त्याच्यानंतर वरती इथे येईपर्यंत मला एक बऱ्यापैकी लॉस झालेला. पण ह्या स्ट्रॅटेजीमध्ये आता जिथे तुम्हाला 6,000 रुपये लॉस दिसतो मॅक्झिमम, तो मला कव्हर करून पहिला सुरुवातीला 3,000-3,500पर्यंत आणायचा होता. त्याच्यानंतर मग मी तो हळू झिरो करायचा प्रयत्न केला असता. आणि केव्हा झिरो होत नाही ते पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन. तर मी सुरुवातीला घेतलं, त्याच्यानंतर मार्केट माझ्या अगेन्स्टमध्ये गेलं आणि नेक्स्ट डेला अगर तुम्ही बघत असाल परत एक फ्लॅट ओपन झालं आणि त्याच्यानंतर मार्केट वरती जात होतं. पण त्याच्यानंतर माझा 24,126चा जो लेवल आहे तो ब्रेक केला, मार्केट खाली गेलं. माझी पोझिशन अगर तुम्ही बघत असाल 12 तारखेला, मी तुम्हाला इकडे दाखवतो. 12 तारखेला सकाळपर्यंत मला 3,500 रुपये मायनस होता. पण अगर डे एंडला बघाल तर डे एंडला मला 3,600चा प्रॉफिट झाला 2 लॉटमध्ये. ओके, त्यानंतर मी माझी एव्हरेजिंग केली. कारण ह्या स्ट्रॅटेजीमध्ये अगर मॅक्झिमम प्रॉफिट घ्यायचं असेल तर आपल्याला प्रॉफिटमध्ये एव्हरेज करणं जास्त गरजेचं असेल. आणि मी अगर एस्टिमेटेड मार्जिन बघत असाल तर 2 लॉटसाठी मला फक्त आणि फक्त 40,000 रुपयाचा मला फंड लागलेला. ओके, तर त्याच्यानंतर मी परत माझी नेक्स्ट एंट्री मी परत ह्या लेवलच्या आसपास कुठेतरी घेतलेली 13 तारखेला. ओके, तर त्याची एंट्री मी घेतलेली 23,900चा कॉल मी सेल केलेला आणि त्याला हेजिंग म्हणून 24,050चा मी कॉल बाय केला. हे स्लाइटली आउट ऑफ द मनी घेतलेला. ओके, तर त्याच्यामध्ये अगर मग टोटल बघत असाल तर माझी टोटल तेव्हा 3,300-400च्या आसपासचा प्रॉफिट होता. आणि मी माझी पोझिशन एक्झिट केव्हा केली ते तुम्हाला सांगतो. मी जसे मला 9,700चा प्रॉफिट दिसला का मॅक्झिमम प्रॉफिट होता 11,150. आणि जेव्हा डे एंड व्हायला आला म्हणजे 3:15च्या आसपास काय ते मी बघितलं, तेव्हा मला 9,000-9,500 रुपये प्रॉफिट मिळत होतं. तेव्हा मी 9,700ला माझं प्रॉफिट आहे ते कम्प्लिटली बुक केलं. ओके, आणि नेक्स्ट डे मला माहिती होतं की मार्केट हे कम्प्लिटली साईडवेज होणार आहे. त्यामुळे मी एंट्रीज घेतली नाही. कारण अगर तुम्ही बघत असाल हे मार्केट साईडवेज आहे. ऑप्शन सेलिंगला मला चान्स होता, पण ऑप्शन सेलिंगमध्ये पण मी बघत होता माझा लॉस होता 6,000 रुपये आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये मला फक्त 3,000 रुपये मिळणार होता. त्यामुळे माझा रिस्क रिवॉर्ड त्याच्यामध्ये बसत नव्हता. त्यामुळे मी ती एंट्री नाही घेतली. आणि त्याच्यामुळे मी माझा जो प्रॉफिट आहे जे 2 दिवसामध्ये म्हणजे 11 तारखेला मी घेतलं आणि 13 तारखेला मी माझी पोझिशन आहे ही कम्प्लिटली स्क्वेअर ऑफ केली. त्याच्यामध्ये मला 9,700चा प्रॉफिट होती. मी माझी पोझिशन आहे ती कम्प्लिटली स्क्वेअर ऑफ केली. ओके, तर आता मी तुम्हाला सांगतो ह्याचा तुम्हाला ॲडव्हान्टेज सांगतो काय असतं ते. ऑप्शन सेलिंगचा अगर तुम्ही पोझिशन करता त्याचा ॲडव्हान्टेज सांगतो. आणि हा जो सेटअप आहे तो मी माझा जो मार्केट ॲनालिसिस करतो
त्यावरतीच मी माझा जो आहे सेम सेटअपवरती मी माझी एंट्री घेतो. फक्त तेवढंच की मी माझी पोझिशन कॅरी फॉरवर्ड करतो. ओके, तर ह्याचं सर्व एक पहिलं तुम्हाला त्याचा ॲडव्हान्टेज सांगतो की हे आपल्याला एक एस एल हा खूप लहान लागतो. आपण पर डेला अगर 4-5 हजार रुपये देत असेल तर इकडे आपण मॅक्झिमम पूर्ण वीकसाठी आपण 5,000 रुपये आपण एस एल पकडू शकतो. मॅक्झिमम एस एल हा 5,000 रुपये असू शकतो किंवा समजा 6,000 असू शकतो. ठीक आहे, 6,000च्या वरती आपला मॅक्झिमम एस एल लागणारच नाही. आणि त्याच्यानंतर आपल्याला 6,000 हा मार्केटला द्यायचाच नाही. ते आपल्याला हळूहळू करत आपल्याला तो पहिले 3,000वरती आणायचा एस एल, मॅक्झिमम एस एल. त्याच्यानंतर आपल्याला चान्स मिळत असेल तर आपण तो नो लॉससुद्धा करू शकतो. ओके, तर स्ट्रॅटेजीचा हा एक फायदा की आपल्याला मोस्ट ऑफ द टाईम आपण नो लॉस स्ट्रॅटेजी करू शकतो. आणि लॉस केव्हा होतं ते तुम्हाला सांगा. मार्केट समजा तुम्हाला चार्टवरती दाखवतो, तर तुम्हाला नो लॉस स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला मिनिमम लॉस केव्हा होईल ते तुम्हाला सांगतो. आता समजा मी ह्या रेड कॅन्डलला कॉल सेल करीन खाली, आणि अगर समजा त्याच्या मार्केटला अगेन्स्ट एकदम व्ही शेप रिकव्हरी होत असेल ना, त्या टायमाला मार्केटला आपण झिरो लॉस नाही करू शकत. पण काय असतं, आपण एक मिनिमम लॉसमध्ये समजा आता 6,000 रुपये मॅक्झिमम लॉस असेल तर आपण मिनिमम लॉस म्हणजे समजा 3,000वरती आपण आपली पोझिशन आहे ती फायर फाईट करून मॅक्झिमम लॉस हा 3,000पर्यंत आपण आणू शकतो. ओके, पण ह्याच्या अगेन्स्टमध्ये समजा आपल्याला अगर आठवड्यातून 2दा आपल्या साईडने मार्केट गेलं, तर अगर समजा आता ह्या आठवड्यामध्ये मी थोडासा कमी इन द मनीमध्ये गेलो, त्यामुळे मला 9,000चा प्रॉफिट झाला, 9,700चा. अजून जरा जास्त मी मोस्टली खूप जास्त इन द मनी करतो, त्यामुळे मला 15,000पर्यंत पण इझिली प्रॉफिट होऊ शकतो. ठीक आहे, त्यामुळे अगर समजा 15,000 तर मला प्रॉफिट अगर मला 2दा तरी झाला आठवड्यातून, आणि समजा हे छोटे छोटे माझे एस एल 2दा गेले तरी मी एक बऱ्यापैकी प्रॉफिटेबल राहू शकतो. ठीक आहे, तर हा एक चांगला त्याचा ॲडव्हान्टेज आहे की आपण एव्हरेजिंग करत असेल तर आपल्याला एक प्रॉफिट एक मॅक्झिमम घेता येईल. आणि त्याचं सेकंड ॲडव्हान्टेज असं असतं की आपल्याला स्क्रीन ऑन टाईम जरा कमी लागतो. अगर तुम्ही जास्त स्क्रीनसमोर बसत असाल तर आपल्याकडून चुकी व्हायचे पण चान्सेस जास्त असतात. त्यामुळे स्क्रीन ऑन टाईम हा एकदम कमी असतो. आणि आपल्याला सेटअप आपल्याला ॲडजस्टमेंट फक्त समजा आजचा दिवस माझा आहे, मला माझ्या लेवलला मार्केट येत असेल तर मी माझी ॲडजस्टमेंट इकडे करीन, आणि मग पूर्ण दिवस मी स्क्रीन बघणार पण नाही. मग डायरेक्ट मी ओपन करणार नेक्स्ट डेला की मार्केट कुठे ओपन होतं आणि माझी पोझिशन काय ते. कारण मध्ये कुठे ॲडजस्ट केलं तर ते सारखं ॲडजस्ट करण्यापेक्षा फक्त एकदा ॲडजस्ट करायचं दिवसातून. आणि त्या एका दिवसामध्ये अगर आपल्याला एकदाही ॲडजस्ट करायचं आलं नाही तर चांगलीच गोष्ट आहे. पण चुकून आलं तर एकदा ॲडजस्ट करायचं आणि आपण नेक्स्ट डेची वाट बघायची. ठीक आहे, एवढं सिम्पल ठेवायचं. त्यामुळे हे पोझिशनल माझ्यासाठी खूप इझी पडतं, कारण मी प्रत्येक स्ट्रॅटेजी ही झिरो लॉस करू शकतो. अगर माझ्या मार्केट अगेन्स्ट एकदम जोरात गेलं तर चान्स कमी असतात, पण अगर हळूहळू जात असेल तर मी माझी पोझिशन आहे ती इझिली झिरो लॉस करू शकतो. आणि तुमचा स्क्रीन ऑन टाईम कमी असल्यामुळे आपल्याला एक स्ट्रेससुद्धा कमी असतो. कारण अगर आपण कंटिन्यू स्क्रीनसमोर बसलो असतो तर आपल्याला थोडा स्ट्रेस हा येतोच. त्यामुळे आपले डिसिजन खूप चुकीचे होऊ शकतात. त्याच्यामुळे मी माझी पोझिशनल आहे, त्याच्यामुळे आपला स्ट्रेस कमी असतो, आपल्याला एस एल छोटे असतात, आणि एक प्रॉफिट रिस्क रिवॉर्ड हा खूप बऱ्यापैकी मिळतो. त्यामुळे मी परत आता पोझिशनलकडे शिफ्ट झालं. इंट्राडे येणार, मला इंट्राडे करायला खूप आवडतं. पण अगर इंट्राडे करायचं असेल तर तुम्हाला स्क्रीनसमोर बसणं खूप गरजेचं आहे. अगर तुम्ही स्क्रीनसमोर बसत नसाल तर तुमचे हे लॉस व्हायचे चान्सेस जास्त असतात. बरं, त्यामुळे जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी इंट्राडेच करणार, आणि जेव्हा वेळ नसेल तेव्हा मी माझी पोझिशन आहे जो ट्रेड आहे तो मी पोझिशन करणार. शेवटी आपल्याला ट्रेड करणं जास्त इम्पॉर्टंट आहे आणि प्रॉफिट कमवणं जास्त इम्पॉर्टंट आहे. मग भले ते तुम्हाला इंट्राडेमध्ये येऊ दे किंवा मग पोझिशनलमध्ये होते. ओके, आणि आता ही जी स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजीसाठी फंड केवढा लागतात मी तुम्हाला सांगतो. इनिशियल तुम्हाला 40,000 ते 50,000 रुपये तुम्हाला फंड लागेल. विदाउट ॲडजस्टमेंट करता अगर तुम्हाला करायचं असेल तर 40,000 रुपये फंड लागेल. प्रॉफिटमध्ये एव्हरेजिंग करायचं असेल तर ह्याचा डबल पकडा. ओके, आणि समजा तुम्ही आता अप ट्रेंडचा ट्रेड घेतला, तुम्ही पी सेल गेला आणि तिकडून मार्केट रिव्हर्स होतं आहे, तर तुम्हाला वरून कॉल सेलसुद्धा करायला लागणार. त्यासाठी तुम्हाला अजून एक्स्ट्रा फंड लागेल. त्यामुळे कमीत कमी तुम्हाला 1,20,000 ते 1,50,000च्या आसपासचं तुमच्याकडे फंड असणं गरजेचं आहे. मग ते भले तुमच्या 40,000मध्ये पण होईल, अगर तुमच्या डायरेक्ट साईडला गेला तुमचे 40,000मध्ये पण होईल, पण तुमच्या अगेन्स्टमध्ये मार्केट जातात तर तुम्हाला कवर करण्यासाठी मग तुम्हाला हा थोडा एक्स्ट्रा फंड लागणार. ओके, त्यामुळे अगर एक्स्ट्रा फंड असेल तर चांगली गोष्ट आहे. एक्स्ट्रा फंड नसेल तर आपण आहे तो आपण एस एल देऊनसुद्धा निघू शकतो. मी कम्प्लिटली डिलेक्शनल ट्रेड करतो. अगर डाऊन साईडला जात असेल तर माझा हा ट्रेड असतो, अप साईडला जात असेल तर माझा ही वाली पोझिशन असते. ठीक आहे, आणि मी कम्प्लिटली इन द मनीमध्ये करतो. अगर तुम्हाला मी दाखवतो, हे बघा, आता मी तुम्हाला सांगतो. समजा आता पुढच्या वीकला माझं असेल बेरिश ट्रेंड, तर मी काय करणार, तर आपण 21 तारखेचं बघूया. समजा माझ्याकडे कम्प्लिटली बेरिश ट्रेंड असेल तर मी 500 रुपयाच्या आसपासचा एक कॉल सेल करीन आणि एक ॲट द मनीचा बाय करेन, आणि हे टोटल मी 2 लॉट मारेन. 2 लॉटला फंड किती लागला, 51,000 रुपये. ठीक आहे, मी जास्त इन द मनीमध्ये केलं म्हणून. अगर तुम्ही 400च्या आसपासचा कराल
इकडे तुम्हाला दाखवतो का तुम्ही 400च्या आसपासचा कराल तर तुम्हाला अजून कमी फंड लागेल. ठीक आहे, 45 फंड झाला, 408ला झालं 40 फंड झाला. ठीक आहे, तर मी इकडे काय करणार, मॅक्झिमम लॉस आहे 2400, ते पण 2 लॉटवरती. ओके, एका लॉटवरती तुम्हाला फक्त 1200च्या आसपासचा लॉस होईल. आणि माझ्या अगेन्स्टमध्ये मार्केट जात असेल तर मी हे 2400 आहे तो मी झिरो करायचा प्रयत्न करेन. आणि मग त्याच्यानंतर मी उलट्या साईडने कॉल सेल करेल. आता तुम्ही इथे पण बघत असा कॉल सेल कराल 2 लॉट आणि एक हेजिंग कराल, तर तुम्हाला दाखवतो की तुम्हाला फंड किती लागतो. ठीक आहे, मग इकडे टोटल तुम्हाला 66,000 रुपयाचा फंड लागणार आहे. हे तुम्हाला स्टार्टिंगला सांगतो. आणि अगर तुम्हाला तुमच्या साईडने अगर एव्हरेजिंग करायचं असेल तर कमीत कमी अगर तुमच्या साईडला अगर 1,20,000 ते 1,40,000च्या आसपासचा फंड असेल तर तुम्ही इझिली पोझिशनर ट्रेड करू शकता, ज्याच्यामध्ये आपण कम्प्लिटली झिरो लॉस करू शकतो. आणि ह्याचं तुम्हाला अजून एक सांगतो की या स्ट्रॅटेजीमध्ये तुमचं अकाउंट एका महिन्यात किंवा 15 दिवसामध्ये डबल नाही होऊ शकत. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला टाईम द्यावा लागेल. तुमचं अकाउंट डबल होण्यासाठी कमीत कमी ह्या स्ट्रॅटेजीमध्ये अगर समजा तुम्ही 1,00,000 वापरताय तर तुमचं अकाउंट डबल होण्यासाठी कमीत कमी त्याला 5 ते 6 महिने लागणार आहेत. तुमचा एका ऑप्शन बाईंगसाठी किंवा आपण जो डिरेक्शनल ट्रेड करतो त्याच्यामध्ये आपण 1,00,000चे आपण 1 ते 2 महिन्यामध्ये डबल करू शकतो. पण ह्या स्ट्रॅटेजीमध्ये आणि हा स्ट्रेसफुल आपण करू शकतो, पण ह्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला 5 ते 6 महिने लागणार, पण विदाऊट स्ट्रेस, की तुम्हाला काही स्क्रीनसमोर बसायची गरज नाही आहे किंवा तुम्हाला सारखं काय ट्रेड करायची गरज नाही. आपल्या साईडने आला, ॲडजस्टमेंट केली, त्या दिवसासाठी सेटअप बंद केला, परत नेक्स्ट डे ओपन करायचं. आपल्या सेटअपची काय गरज वाटत असेल चेंजेसची तर आपण चेंजेस करायचे, नाही तर आहे तशी पोझिशन आहे ती कंटिन्यू ठेवायला पाहिजे. ओके, तर तुमचं अकाउंट अगर डबल व्हायचं असेल तर तुम्हाला ह्या स्ट्रॅटेजीमध्ये कमीत कमी 5 ते 6 महिने द्यावे लागतील, तेव्हा जाऊन तुमचं अकाउंट हे डबल होऊ शकतं. ओके, सो हा माझा आजचा व्हिडिओ होता. आणि तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता आणि हा व्हिडिओ आवडला असेल लाईकसुद्धा करू शकता. धन्यवाद.